नमस्कार मंडळी, मी प्रवीण. तुम्हा सगळ्यांचं आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता दुपारचे 4:15 वाजलेले आहेत आणि मी चाललो आहे विरारला. विरार फुलपाड्यामध्ये चाललो आहे. त्याचं कारण असं आहे की गावावरून बाबांनी फणस पाठवलेला आहे आणि फणस आणायला गेलो नाही तर मग बाबा पुन्हा ओरडणार, कारण की त्याची स्टोरी वेगळी आहे. कारण मागच्या वर्षी त्यांनी पाठवलेले फणस असेच गाडीवाल्याकडेच राहिले आणि आम्ही आणायला गेलोच नाही. त्यामुळे यावर्षी त्यांनी खास बोलून फणस पाठवला आहे की जर तुम्ही घेऊन येणार असाल तर पाठवतो. तर मित्रांनो, आपला फणस आलेला आहे विरारला. सकाळीच आलेली आहे बस, पण सकाळी काय मी बाहेर असल्या कारणाने मला बसवरती फणस घ्यायला जायला भेटलं नाही. मग आपल्या एका गाववाल्याकडे आपला फणस गेलेला आहे. तर आता मी आणि बबडी चाललो आहे फणस घ्यायला. आपण तो फणस घेतल्यानंतर फणस घरी घेऊन येऊ आणि मग आपण त्या फणसाचं काय करणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल. तर मित्रांनो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मंडळी, फायनली आपण विरारला पोहोचलो आहे. फुलपाड्यामध्ये नितीनच्या घराच्या जवळपास आम्ही थांबलो आहे. तिथे झेडपीचं स्कूल आहे फुलपाड्यात. त्या झेडपी स्कूलच्या बाजूला आम्ही थांबलो आहे. नितीनने सांगितलं की मी तिकडे फणस घेऊन येतो. तर मित्रांनो, चला आता आपण नितीनची जरा वाट बघूया आणि फणस आला की मग आपण घेऊन घरी जाऊ. बघताय, नितीन पण आता आलेला आहे. आपल्या नितीनच्या हातात फणस आहे. तर फायनली फणस आपल्या हातात भेटलेला आहे. काय बोलतो नितीन? बस चाललंय ना का? कधी आला गावावरून? काल चाललं. हां हां, सकाळी सकाळी उतरला. आता बसला ना? अरे मी पण सकाळी येणार होतो. काय पण मी होतो गोरेगावला. सकाळ आम्ही काय करतो, 7:30 आम्ही इथं मनोरपाड्यामध्ये होतो. मग रोशन बोलला की बस लेट आली काहीतरी तुमची, कारण तो पण लवकर ऑफिस लवकर आलेली. कारण ते बस जाते ना, हां, शिर आपल्याला होऊन जाते. तो शिर आपल्याला गेले नाही, ते डायरेक्ट तिथे आली. आणि फिरून येते ना, बस फिरून येते. पण आपल्याकडे तिथे येतात ना, तर आपल्याकडे गाडी पण झाले. त्याच्यामध्ये ते गाडी तुला गेली नाही. तर तुला त्रास यार. अरे घेऊन आला काय बघतोय आपल्या घरात आपले भाव वगैरे. चालेल सर. सो मंडळी, फायनली फणस आपल्या हातात आलेला आहे. आता आपण चाललोय घरी. आता घरी गेल्यानंतर आपण फणसाची कशा प्रकारे विल्हेवाट लावणार आहोत, विल्हेवाट म्हणजेच की आपण त्याची भाजी करणार की खाणार, हे घरी गेल्याच्या नंतर आई सांगेल. जर फणस पिकला असेल तर फणस खाऊन घेणार आणि जर फणस कच्चा असेल तर कदाचित फणसाची भाजीसुद्धा करू. सो लेट्स गो, डायरेक्ट घरी जाऊ. बाहेर रस्त्याला गरमी खूप आहे मंडळी, त्यामुळे रस्त्यामध्ये ना, इथे बघा, इथे बघताय ते ऊसाचा गाडा दिसला. तर म्हटलं जाता जाता एक ग्लास ज्यूस पिऊन जाऊया. भरपूर गरम होते. काल ॲक्च्युली थोडासा 10-15 मिनटं पाऊस पडून गेला आणि सुद्धा गरमी एवढी वाटली की काय विचारू नका. चला आपण ऊसाचा रस. ज्या मेटलच्या मशीन्स असतात ना, त्या मेटलच्या मशीनपेक्षा या अशा लाकडाच्या चाकापासून जो ऊस निघतो ना, त्याची चव खूप लाजवाब असते. एकदम टेस्टी असतात. ऊसाचा रस तयार झालाय. हे बघताय, आम्ही फणस घेऊन घरी पोचलो. तेवढ्यात भाचे सुद्धा आले. त्यांचे काका भाऊजी, म्हणजे भाऊजी रिक्षातून त्यांना सोडायला आलेत. हे बघा, गाव आलेलं आहे इकडे. हा, या चला वरती चहा वगैरे पिऊन जावा. मग घाई आहे. बबडी तिकडे गेलाय. हे बघा, हे पण आले आत्ताच. आणि हा इकडे आपला फणस आहे. हे बघा, आता फणस आपण पिशवीतून बाहेर काढतोय. पहिल्यांदा माहिती आहे का कसं गावावरून भेट पाठवायचे आपले गावी असणारी लोक, की कोण भाकरी द्यायचं किंवा कोण काय सिजनेबल फूड असतील ते द्यायचे. त्याच्यावर नाव वगैरे टाकून मुंबईला पाठवून द्यायचे. म्हणजे शेजारी असतील किंवा आजूबाजूला राहणारे असतील त्यांच्याकडे गावावरून मुंबईला भेट पाठवायचे. ते दिवसच वेगळे होते मित्रांनो. आणि हा जो फणस आहे ना, हा आपला गावावरून आलेला फणस आहे. आणि असे फणस इकडे मुंबईत किंवा शहरा ठिकाणी या फणसाला अशी चव पण नाही येणार किंवा असे फणससुद्धा भेटणार नाहीत. आता बाबांशी बोलणं झालं तर हा फणस जो आहे हा कापवा फणस आहे. तर हा फणस मित्रांनो आपल्याला आता एक 2-3 दिवस पिकण्यासाठी ठेवावं लागेल. निहार बघा हसतोय कसा. निहार, तुला आवडतो फणस?
आवडतो. हाय कर सगळ्यांना. इकडे हाय कर. हाय. इथे आई आता पिशवी सोडते. बाबांनी इथे बघताय तुम्ही मंडळी, पद्धतशीर त्याच्यावरती नाव लिहिलंय, निहार प्रवीण घेवडे, नाळा सोपारा. निहार प्रवीण घेवडे डबल डबल यांना देणे. एकदम पद्धतशीर नाव वगैरे लिहून त्यांनी पाठवलेले आहे भेट. मंडळी हा कापा फणस असल्यामुळे आहे ना, हा आज आपण कापू नाही शकत. नाहीतर आमचा विचार होता, हा फणस कच्चाच आहे, कच्चा असता तर मग आपण याची भाजीच करणार होतो. पण हा फणस कापा असल्यामुळे आपण याची भाजी नाही करू शकत. हा आपण आता पिकायला ठेवू आणि 2-3 दिवसांनी पिकला की मग आपण कापू. वाव, जॅकफ्रूट. पडेल. कधी कापायचा पिल्लू हा फणस? आत्ताच कापायचा? आता कच्चा आहे. कधी? हा, आता तू माझी व्हिडिओ करतो. तर मंडळी फायनली आता दुसऱ्या दिवशी आपला फणस पिकलेला आहे. वाटलं होतं की 2 ते 3 दिवस फणस घेईल पिकण्यासाठी, पण फणस चांगला तयार होता म्हणून लगेचच दुसऱ्या दिवशी फणस खाण्यालायक पिकलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण फणस कापून घेणार आहोत. तो चला बघूया आता पुढची व्हिडिओ. इथे आता फणस कापायची तयारी झाली मंडळी, आणि त्या फणसाच्या खाली बघताय न्यूजपेपर ठेवले, ते याच्यासाठी की याच्यामधून चीक निघणार आहे. चिकट दूध म्हटलं तरी हरकत नाही, म्हणजे पांढरं शुभ्र चीक निघणार आहे. पण त्याच्यासाठी आधी हाताला तेल लावून घेईल आई. आई फणस कापणार आहे आणि हे सगळे बघतायत बघा. इकडे निहार. निहार, फणस कापायचा? तू खाणार ना? नक्की. इकडे ऋषभरुद्र पण आहे आणि इकडे बबडी आहे. तर आता फणस कापायची तयारी चालू झाली. इथे आता आई हाताला तेल लावून घेते. तेल याच्यासाठी लावते की जो फणसाचा चीक असणार आहे ना, तो चीक तिच्या हाताला लागणार नाही, व्यवस्थित कापून होईल फणस. ते बघा. चला आता आपण फणस कापून घेऊया. हा, पहिला वार झालेला आहे. कापा फणस आहे. हा हा, पकड बबडी, पकड तू. सावकाश काप, तू चुकीच्या ठिकाणी आलं. आई छान काय झेपाना झालं. आता बबडी गेलाय. सावकाश खावा. वाव, फायनली फणस कापून झालाय. तुम्ही बघताय फणसाचा स्मेल सुद्धा मस्त आला, जबरदस्त. हे बघा, चिकटवालं पांढरं दूध म्हणजे फणसाचा चीक. हे बघताय ना तुम्ही की आई याचा आहे ना चीक आहे ना एका कपड्याला असा काढते लपेटून. म्हणजे की काय, आता तुम्हाला सांगायचं झालं तर याची आता चारखंड करणार. आता चारखंड म्हणजेच काय, तर या फणसाची साल. आता याची चारखंड काढून मग त्यातून गरे काढणार. आता इथे गाव असता तर ही जी चारखंड निघणार आहेत ते आपण बैलांना किंवा गुरांना खायला घातली असते. आता इथे कुठे, डायरेक्ट कचऱ्याच्या डब्यात. हे बघा पाठीमागे आता चारखंड काढायचं काम चालू आहे. तर आता एक एक छोटे छोटे काढणार आणि मग त्यातले गरे खाणार. तर उरलेला सगळा कचरा फेकूनच द्यावा लागणार आहे. त्यापैकी जे अटूळ आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट बॅक कॅमेरा करतो. ह्या ज्या अटल्या निघणार आहेत ना सगळ्या फणसाच्या, त्या आपण ठेवणार आहोत. म्हणजे काय, याची भाजी करून खाऊ शकतो आपण. याची भाजी सुद्धा खूप छान होते. या फणसाचं आहे ना, हे बघताय जसं बोलतात वरतून काटेरा पण आतून खूप गोड असतो फणस मित्रांनो. म्हणजे आपल्या कोकणातल्या लोकांना तर सांगायलाच नको. आणि कापा फणस असल्यामुळे गरे सुद्धा एकदम सुके असतात त्याचे.
ते निहारने सुरुवात केलेली आहे घरी खायला. या फणसाचा गरा मित्रांनो थोडासा छोटा आहे, पण टेस्ट एवढी सुंदर आहे ना, एकदम अप्रतिम. इकडे आपण जसे मुंबईत बाजारी फणस घेतो ना, ते याच्यासमोर काहीच नाही, एकदम फेल. पण ज्याने पण आपल्याला फणस दिला आहे म्हणजे बाबांनी कुणाकडे तरी मागितला गावाला. मला वाटतं आमच्या बाजूच्या वाडीत आहे ना, मोगरेवाडीतील सतीश दुर्गोळी, त्याच्या आईने बाबांना फणस दिला आहे आणि बाबांनी आम्हाला इकडे नालासोपाऱ्याला पाठवून दिला. सो सतीशच्या आईसाठी सुद्धा थँक्यू आणि बाबांसाठी पण. आज आम्ही इथे नालासोपाऱ्यात बसून हा गावचा मेवा खातोय. इथे आईने अशी चारकण छोटी छोटी कापून घेतली. हे बघा चारकण ना, म्हणजे हा जो फणसाचा एक तुकडा कापलेला आहे हे झालं चारकण. त्याच्यावरची जी फणसाची पात असते ना, ती कोयतीने हे बघा ही अशी पात कापून बाजूला केली जाते, म्हणजे गरे जे असतात ते मोकळे होतात, ते काढायला सोपं पडतं. आता हे चारकंड आहे ना, गावी हे यातले गरे काढून झाले की हे चारकंड बैलांना घालतात लोक, पण इथे काय आता कचऱ्यामध्येच टाकावं लागणार आहे, आपल्याकडे काय ऑप्शन नाही. मी मी जॅक फ्रूट खातो. या ऋषभचं आणि रुद्राचं नशीब आहे, एक 2 दिवसासाठी आले होते, आता ते परत त्यांच्या काकाकडे विरारला जाणार आहेत. पण आम्ही पण तेच म्हटलं, एक दिवस थांबणार होतो फणस कापण्यासाठी, पण म्हटलं आता ते लोक जाणारच आहेत तर फणस कापून घेऊया. तसं काय फारसा फरक पडला नसता, फणस हा खाण्यालायक झालेला आहे. सगळे व्यस्त आहेत बघा घरी खायला. आईने बिचारीने एक पण खाल्लाय ना वाटतं. खाल्लास काय रे करा? तू खाल्ला का करा? तू गावी मस्त गावच्या अंगणात बसून घरे खाल्ले असते पोरांनो, ते मुंबईत आलाय त्या गरमीत घरे खायला. पण मित्रांनो गावचं फील इथे येत नाही. भले गावच्या वस्तू आहेत त्या मुंबईत आपण मनसोक्तपणाने खातोय, पण जे गावी बसून गावच्या मोकळ्या अंगणात बसून जे खायची मजा आहे ती इकडे अजिबात नाही. आमचं नशीब म्हणा, आम्हाला इथे आता खायला भेटला. कारण आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत गेलेलो तेव्हा फारसे फणस तयार नव्हते, पण आता आपल्याला खायला भेटलाय, त्याचा मस्त आनंद घेतोय आम्ही लोक. इकडे निहार बघा, किती दिलं तरी कमीच पडतंय त्याला. निहार इकडे बघ. काय काय करायचंय तुला? हा हा, कसा काढणार तो? हा कोणी दिला? ऋषभ दादाने दिला. ओके. हे बघा अर्ध्या फणसाचा कचरा इथे पोरांनी केलेला आहे. अजून रोशन आणि विनय यायची बाकी आहे, त्या लोकांसाठी पण आपण फणस ठेवलेला आहे आणि शेजारी सुद्धा थोडा थोडा देऊ आपण. काफा फणस मित्रांनो एकदम सुका असतो आणि फणसाची दुसरी जात म्हणजे बरकी. आता बरका फणस हा एकदम लिबलिबीत असतो, म्हणजे एकदम नरम, तोंडात टाकला की अटूळ लगेच बाहेर. जे खाणारे एक्सपर्ट असतात ते तर पटापट एका मिनिटाला मला वाटतं 10-12 गरे लगेच खात असतील, एवढ्या फास्टमध्ये गरे खातात. आणि जो कापा फणस असतो तो एकदम सुका असतो पण चवीला जबरदस्त. बरके फणस काय काय जे असतात ते सुद्धा खूप चवीला असतात. तर आपल्याला आज कापा फणस खायला भेटलाय, ती काय मजा वेगळीच आहे. बरका फणस तसा मला पण एवढा फारसा आवडत नाही, असो ज्याला जसा भेटतो तो खातो आणि त्या गोष्टीची मजा घेतात. अशा प्रकारे अर्ध्या फणसाचा फडशा पाडलेला आहे या सगळ्यांनी मिळून. सगळ्यात जास्त मला वाटतं रुद्राने गरे खाल्लेत, त्यानंतर नंबर लागेल ऋषभचा आणि मग बंटीचा आणि मला वाटतं त्यानंतर बनीचा, निहारचा. आई जेवण करायला गेली होती, आता आले, तिचं काय मन राहवलं नाही, मला वाटतं वासान कोलमटली आणि ती पण खायला आली. हा अच्छा काढून देते आम्हाला. ओके. अशा प्रकारे अर्धा फणस खाऊन
म्हणजे अर्धा फणस कापला आणि पोटभर खाऊन आमचं मन भरलेलं आहे. तो मित्रांनो आता आपण फणस आहे जो झालेला कचरा काढून आणि उरलेला फणस रोशन विण्यासाठी ठेवणार आहोत. बाकी एकंदरीत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या फणस खाण्याची मजा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.